बघा मित्रांनो, थंबनेल बघून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की तुमचा काय जिल्हास्तरीय, केंद्रस्तरीय आणि राज्यस्तरीय म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल या सगळ्या एक्झामचा आणि सेंट्रल लेवलचा तुमचा रँक किती आलेला आहे. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन तुमच्या गावापर्यंतच नाही तर मंथन परीक्षा घेऊन गेलेली आहेत कुठे, तर डिस्ट्रिक्ट लेवलला तुमची कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कुठे टिकतायत. त्याच्याच नंतर तुम्हाला राज्यस्तरीयवर, स्टेट लेवलमध्ये, सेंट्रल लेवलमध्ये तुम्ही कुठे आहेत, तुमची जागा, तुमची केंद्र राज्यस्तरीयवर आपण कुठपर्यंत टिकू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आता 2026 ची परीक्षा तर आता होणार आहेत, पण 2025 चा रँक आपण व्यवस्थितरित्या बघू शकतो आपला. पण 2025 चा रँक आपला काय असणार आहे हे कसं बघायचं. तर बघा, तुम्हाला माहितीच आहे मंथन वेलफेअर फाउंडेशन नावाची एक वेबसाईट आहे जी मंथनची अधिकृत वेबसाईट आहे. त्याच्यावर जर आपण गेलो, मंथन वेलफेअरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचं असं डेस्कटॉप पेज ओपन होईल. त्याच्यानंतर इथे तर तुम्हाला हॉल तिकीटचं सांगितलंय, रिझल्ट अनालिसिस वगैरे सगळं काही याच्यावरच आपल्याला येत असतंय. राज्यस्तरीय गुणवत्ता यादी, आता राज्यस्तरीयची वेगळी आहे, जिल्हास्तरीयची वेगळी आहे आणि केंद्रीय स्तरीयची वेगळी आहे. तर ह्या सगळ्या याच्यावर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचा राज्यस्तरीय वगैरे रँक चेक करू शकतात. ते पण 1ली ते 10वी आपल्याला इंडिव्हिज्युअल म्हणजे इंडिव्हिज्युअल लँग्वेज पहिलीचा वेगळा, दुसरीचा वेगळा, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी सगळ्यांचा वेगवेगळा. आता आपण चौथीचा जर चेक केला तर चौथीवर क्लिक केलं तर बघा, तुम्ही बघू शकतात की व्यवस्थितरित्या तुम्हाला पहिला कोणता आहे 4 स्टँडर्डचा, ज्याला 300 पैकी 300 मार्क्स आहेत. असा अशी अवनी संजय गर्जे ही आलेली आहे झेडपी प्रायमरी स्कूल वाघाची वाडी इथून आहेत. व्यवस्थितरित्या असं तुम्ही चेक करू शकता. तुमचाही नंबर काय आलेला आहे स्टेट वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि आता 2026 ची जी परीक्षा होणार आहे त्याच्याही तुम्ही असाच रँक मिळवायचा आहे. तुमचं नाव कधी इथे येईल याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करायचा आहे आणि नक्कीच मला तुमचा रँक कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.